बातमी आहे भगव्या तुफानाची, वादळाची, कारण मराठ्यांचं हेच वादळ आता मुंबईच्या दिशेने यायला सुरुवात झालेली आहे। मनोज जरांगे यांनी पायी दिंडीची सुरुवात केली आहे आणि शेकडो हजारो मराठा बांधव हे या दिंडीमध्ये सहभागी होताना दिसतात। जागोजागी मनोज जरांगे पाटील यांचं दमदार जोरदार असं स्वागत होत आहे। 3 कोटी मराठे हे मुंबईमध्ये जमतील असा जरांगे पाटील वारंवार दावा करतात आणि आज आंतरवाली सराटी, जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून निघालेली पायी दिंडी ही 26 जानेवारी मुंबईमध्ये धडकणार आहे। तर ही सगळी थेट दृश्य आपण बघतोय जालन्यामधल्या आंतरवाली सराटीमधून। हे भगवं वादळ जर आपण म्हटलं आणि ही पायी दिंडी आता मुंबईच्या दिशेने निघालेली आहे। पुढचे 6 दिवसांचे हे टप्पे असतील, वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम असणार आहे आणि त्यानंतर मजल दर मजल करत ही पायी दिंडी जी आहे मराठा बांधवांची ही मुंबईमध्ये पोहोचणार आहे। 26 जानेवारीला हे सगळे मराठा बांधव मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे पायी दिंडीमध्ये चालताना दिसतात ते मुंबईमध्ये दाखल होतील। तर आपण बघतोय ही दृश्य प्रत्येक गावागावामध्ये ज्यावेळेला ही दिंडी पोहोचते आहे त्या प्रत्येक स्थानिक गावामध्ये मराठा बांधव सुद्धा या दिंडी सोबत चालायला पुढे सुरुवात करताना दिसतात। त्यामुळे जसजशी ही दिंडी पुढे जाते आहे तसतसं तिचं रूप हे अधिक मोठं होताना दिसतंय। तर याच पायी दिंडीविषयी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे यांनी मनोज जरांगे यांच्याशी बातचीत केली आहे, आपण बघूया। जरांगे पाटील यांची मुंबई यात्रा सुरू झालेली आहे। प्रचंड असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळतात। आपण पाहू शकता की अशा पद्धतीने उदंड असा प्रतिसाद त्यांना मिळताना दिसतोय। आपण पाहू शकता पुलावरती अशा पद्धतीने लोक थांबलेली आहेत। रस्ते असेल, इमारती असतील, बिल्डिंग असतील, सर्व ठिकाणी गर्दीच गर्दी पाहायला मिळत आहेत। जिकडे तिकडे या ठिकाणी त्यांच्या स्वागतासाठी या महिला वर्गात ऑक्शन केले जात आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकता की कशामध्ये त्यांचं ऑक्शन सुरू आहे। विविध ठिकाणी त्यांचं स्वागत होतोय। पाटील साहेब, प्रचंड अशी गर्दी उसळलेली आहे, जनसागर आता उसळलेला आहे। माझा मराठा समाज माझ्या पाठीशी ताकदीने उभा राहिला आणि मी माझ्या मराठा समाजाच्या सोबत आहे। समाजाच्या न्यायासाठी घराच्या बाहेर पडलो, त्याच्यामुळं मी लढणार, मरेपर्यंत लढणार। तुम्ही हाक दिली होती, लाखोच्या संख्येने आता या ठिकाणी मराठे दिसत आहेत। मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आणि सरकारनं हेच ओळखून घ्यावं मराठ्यांना आरक्षणाची किती गरज आहे आणि हे मराठे किती ताकदीने एकत्र आलेत, हे सरकारनं आता ओळखून घ्यावं। आणखीन मी गाव सुद्धा सोडलं नाही अंतरवाली। हा प्रेम तुम्हाला आजही तेवढ्याच प्रमाणात आहे, किंबहुना त्यामुळे अधिक पटीने वाढला आहे। त्यापेक्षाही दुप्पट पहिलं प्रेम होतं, त्यापेक्षाही दुप्पट प्रेम मला मिळालं माझ्या समाजाकडून। कॅमेरा पर्सन संतोष सिंगसाटसह मी सचिन जिरे, उडाजी न्यूज, आंतरवाली सराटी, जालना।